नमस्कार रसिक श्रोत्यांनो. आज 8 जून 2026. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा वळणबिंदू घेऊन आला आहे ज्याची प्रतीक्षा तुम्ही कदाचित गेल्या अनेक दिवसांपासून करत होता. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याची तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. कारण आजच्या ग्रहांच्या हालचाली काहीतरी खूप मोठं सूचित करत आहेत. व्हिडिओला आत्ताच मनापासून एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून तुमच्या दिवसाची सुरुवात एक सकारात्मक ऊर्जा घेऊन करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मेष राशीच्या प्रिय मित्रांनो, आजचे हे मेष राशी आजचे भविष्य केवळ एक पंचांग नाही तर तुमच्या आगामी दिवसांची एक स्पष्ट दिशा आहे. आजची ग्रहस्थिती पाहता तुमच्या आयुष्यातील गोंधळाचे धुके हळूहळू विरळ होताना दिसत आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या मनावर जे विचारांचे दडपण होतं ते आता हलकं होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या ज्या स्थितीत आहे तो तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास देणार आहे. अनेकदा आपण आयुष्यात अशा वळणावर असतो जिथे समोरचा रस्ता दिसत नाही, पण आज तुम्हाला तो प्रकाश मिळायला सुरुवात होईल. आजच्या दिवशी तुमच्या बोलण्यात एक विलक्षण गोडवा असेल ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक नात्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येईल. लक्षात ठेवा, आयुष्यात अनेकदा आपण छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण आजच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक घटनेकडे बारकाईने लक्ष द्यायचे आहे, कारण नियती तुम्हाला काहीतरी खास संकेत देणार आहे. करिअरच्या क्षेत्रात आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीची एक नवीन कवाडे उघडणारा ठरणार आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा तुमच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी बदल घडवू इच्छित असाल तर आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. सहकाऱ्यांकडून मिळणारे सहकार्य आणि वरिष्ठांकडून मिळणारी शाबासकी तुमच्या मनाला एक वेगळीच उमेद देऊन जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यश कधीच एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी जो संयम आणि जिद्द लागते ती आज तुमच्यामध्ये ओतप्रोत भरलेली असेल. तुम्ही तुमच्या कामात इतके मग्न असाल की आजूबाजूच्या नकारात्मक चर्चांकडे तुमचे लक्षही जाणार नाही. हेच तुमच्या यशाचे गमक ठरणार आहे. जर आज तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता असेल तर तिला घाबरू नका. ती तुमच्या कर्तृत्वाची सिद्धता असेल. आता थोडं तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलूया. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे किंवा एखादी मोठी गुंतवणूक तुम्हाला आज फायद्याची ठरेल. तुमची आर्थिक नियोजनाची पद्धती आज तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. पण एक महत्त्वाची सूचना, आजच्या दिवशी भावनेच्या भरात येऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. गुंतवणूक करताना एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. जर तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला तर येत्या काळात तुम्हाला पैशांची चणचण भासणार नाही. आपल्या खिशात पैसा असणे म्हणजे केवळ सुरक्षितता नाही, तर तो आपल्या स्वप्नांना पंख देण्याचा एक साधन आहे, हे आज तुम्ही स्वतःहून अनुभवाल. मित्रांनो, आता आपण अशा विषयाकडे वळतोय जो आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे आपले नातेसंबंध. मेष राशीच्या जातकांसाठी प्रेम हे नेहमीच एक अतूट आणि पवित्र बंधन राहिले आहे. आज तुमच्या जोडीदारासोबत तुमचा संवाद अधिक दृढ होईल. अनेकदा आपण कामाच्या व्यापात आपल्या प्रियजनांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण आजचा दिवस हा तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढण्याचा आहे. तुमच्यातील गैरसमज दूर होतील आणि एक नवीन विश्वास निर्माण होईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज तुम्हाला तुमच्या मनासारख्या व्यक्तीची भेट होण्याची दाट शक्यता आहे. ही भेट केवळ एक योगायोग नसेल तर ती तुमच्या आयुष्यातील एका सुंदर नात्याची सुरुवात असू शकते. जर आत्तापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला तुमच्या आयुष्याशी संबंधित वाटत असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या लाईकमुळे आम्हाला अशाच प्रेरणादायी माहिती देण्यास हुरूप येतो. तसेच तुमचा आजचा अनुभव कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट्स वाचून आम्हाला खूप आनंद होतो. आपण पुढे जाऊया, कारण आयुष्याचा प्रवास अजून बाकी आहे आणि समोर काहीतरी खास वाढून ठेवलेला आहे.
आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आजचा दिवस तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगतोय. शारीरिक श्रमापेक्षा मानसिक शांततेवर भर द्या. योगासने आणि ध्यानधारणा तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. तुमच्या आहारामध्ये थोडासा बदल करा आणि भरपूर पाणी प्या. तुमची शक्ती ही तुमच्या आरोग्यातच दडलेली आहे हे विसरू नका. जेव्हा शरीर सुदृढ असते तेव्हाच मन प्रसन्न असते, आणि जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हाच आपण कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकतो. आता एक अशी गोष्ट जी तुम्हाला ऐकायलाच हवी. कधी-कधी आपण आपल्या आयुष्यात एका अशा टप्प्यावर असतो जिथे आपल्याला वाटतं की सगळंच संपलंय. पण खरं सांगू का, मेष राशीच्या लोकांसाठी हे वळण म्हणजे नवीन आयुष्याची नांदी असते. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची हालचाल सांगतेय की येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात एक असा आकस्मिक बदल होईल जो तुमची पूर्ण जीवनशैली बदलून टाकेल. हे ऐकताना कदाचित तुम्हाला नवल वाटत असेल, पण हीच ज्योतिषशास्त्राची खरी ताकद आहे. ही गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. आता वेळ आहे एका विशेष उपायाची, जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचा प्रवाह वाढवेल. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण त्याचे फळ खूप मोठे आहे. आज सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या घरातील देवघरात शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यासमोर बसून शांतपणे 5 मिनिटे ओम नमः शिवाय किंवा तुमच्या कुलदैवताचा जप करा. त्यानंतर एक मूठभर तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घाला. हा छोटासा उपाय तुमच्या मनातील सर्व चिंता दूर करेल आणि तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे नैसर्गिकरित्या दूर होतील. ज्योतिषशास्त्रामध्ये छोट्या उपायांना मोठे फळ मानले जाते, त्यामुळे यावर श्रद्धा ठेवा. आयुष्यात प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. आजचा दिवस तुम्हाला हेच शिकवेल की परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला त्या परिस्थितीत कसे साचेबद्ध करायचे हे महत्त्वाचे असते. तुम्ही एक शूर मेष राशीचे जातक आहात. तुमच्यामध्ये कोणत्याही संकटाचा सामना करण्याची ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या कष्टावर परमेश्वराची कृपा नेहमीच असेल. आजच्या या राशी भविष्य व्हिडिओमध्ये आपण ज्या काही गोष्टींवर चर्चा केली त्या तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ फक्त एक माहितीचा स्रोत नाही, तर ही तुमच्यासाठी एक दिशा आहे. तुम्ही हे सर्व ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. अशाच प्रकारे रोजचे राशी भविष्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, आयुष्य हे सुंदर आहे, त्याला अधिक सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. सकारात्मक रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही आनंद द्या. कॉमेंटमध्ये पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि या दिवसाचा पूर्ण आनंद घ्या. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा.